नमस्कार, मी प्रगती आणि आज मी आले आहे गुजरातच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी आम्ही एकतानगर एक्सप्रेसने मुंबईहून आदल्या रात्री निघालो. ही दादर ते एकतानगर ट्रेन दादरहून रात्री 11:50ला सुटते. सकाळी 7:30ला आम्ही एकतानगर रेल्वे स्टेशनला पोहोचलो. स्टेशन जवळच्या जगदीश रेस्टॉरंटमध्ये आम्ही ब्रेकफास्ट केला आणि मग कॅबने आम्ही आमच्या हॉटेलवर जायला निघालो. तुम्हाला एकतानगर स्टेशन बाहेरून ऑटो किंवा कॅब सहज मिळेल. आम्ही हॉटेल BRG बजेट स्टे या हॉटेलमध्ये 1 डे स्टे केला होता. फ्रेश झाल्यानंतर आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी निघालो. हॉटेलपासून ऑटो घेऊन आम्ही श्रेष्ठ भारत भवनला पोहोचलो. इथून तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची बस, पिंक ऑटो किंवा ई-सायकलने स्टॅच्यूला जाऊ शकता. या ई-सायकल्स आहेत आणि या आहेत पिंक ऑटो. विशेष म्हणजे या पिंक ऑटो फक्त महिला चालवतात. पण आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बसने स्टॅच्यू पाहण्यासाठी निघालो. ही बस सेवा अगदी फ्री आहे, पण जर तुम्ही पिंक ऑटो किंवा ई-सायकलने गेला तर ते चार्जेबल आहे. संपूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये बरेच अट्रॅक्शन पॉईंट्स आहेत आणि या बसनेच तुम्हाला हे सगळे पॉईंट्स पाहता येतात. विशेष म्हणजे तुम्ही बसमध्ये कितीही वेळा चढू वगैरे उतरू शकता. श्रेष्ठ भवनपासून सुरू झाल्यानंतर बस वेगवेगळ्या स्टॉप्सवर थांबते आणि प्रत्येक स्टॉपच्या आसपास अट्रॅक्शन पॉईंट्स आहेत. या अट्रॅक्शन पॉईंट्सचे तिकीट तुम्ही SUची जी वेबसाईट आहे तिथून ऑनलाईन किंवा ऑफलाईन इथे येऊनही काढू शकता. या सगळ्या अट्रॅक्शन पॉईंट्सबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरून मिळेल. ही बस संपूर्ण एअर कंडिशन्ड आहे. स्वच्छ, कम्फर्टेबल आणि स्पेशियस आहे. बस स्टॅच्यू जवळ पोहोचले. हा आहे मेन गेट, इथून एंट्री आहे. इथे खाण्यापिण्यासाठी बरेच स्टॉल्स आहेत, पण आज स्टॅच्यू पाहण्यासाठी जाताना खाद्यपदार्थ नेण्यास अलाउड नाहीये. सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री घेतले. इथे एंट्रन्सला असं छान गार्डन केलेलं आहे. स्टॅच्यूच्या जवळ जाण्यासाठी ही अशी फ्री गोल्फ कार्ट सर्व्हिस आहे. आता आम्ही एस्कलेटरने स्टॅच्यूच्या पायाजवळ आलो आहोत. पायाजवळ म्हणजे स्टॅच्यूचे जे पाय आहेत तिथे आम्ही आलो आहोत. इथून नर्मदा नदीचा व्ह्यू पाहण्यासारखा आहे. आता आम्ही स्टॅच्यूच्या खाली जी छोटी बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगमध्ये एंट्री केली. इथे जो मेन स्टॅच्यू आहे त्याची छोटी प्रतिकृती बनवली. इथे सरदार वल्लभभाई पटेल यांची काही छायाचित्र आहेत.
आता आम्ही लिफ्टने स्टॅच्यूमध्ये वर जातोय. स्टॅच्यूच्या मध्यभागी ही अशी व्ह्यूइंग गॅलरी केलेली आहे. इथून नर्मदा नदी आणि नर्मदा धरणाचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. इथे काचेतून तुम्ही चॅनल्स पाहू शकता. ह्या चॅनल्सवरच हाच पुतळा बांधलेला आहे. ह्या भव्य पुतळ्याचं आतून कसं बांधकाम केलंय हे तुम्हाला इथून दिसतंय. आता आम्ही लिफ्टने पुन्हा खाली आलो. दुपारी इतर अट्रॅक्शन पॉईंट्स पाहून आम्ही संध्याकाळी लेझर शो पाहण्यासाठी पुन्हा स्टॅच्यूजवळ आलोत. लेझर शो संध्याकाळी 7:30ला चालू होतो आणि अर्ध्या तासाचा हा शो असतो. या लेझर शो बरोबरच आमचा आजचा दिवस सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.